संघटनेच्या वतीनं भैंसा या ठिकाणी जवळजवळ 11 दिवस झालं या ठिकाणी धरण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी या आमच्या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत, जेणेकरून 1 वर्षाखाली या ठिकाणी डबल बेडरूमचं नियुक्ती करण्यात आली आहे। ते लकी ड्राच्या बेसवर 440 लोकांना या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आला आहे। परंतु 1 वर्ष दाटूनही गेलं, परंतु आतापर्यंत आम्हाला पट्टे दिलेलं नाही किंवा आमच्या हँडओव्हर पण केलेलं नाही। तरी आमची मागणी आहे की लवकरात लवकर या ठिकाणी सर्व बेनिफिशरी या लोकांना पट्टे सर्टिफिकेट द्यावं आणि तसेच या ठिकाणी जे काम आहे, ड्रेनेजचं काम आहे, वॉटरचं आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, सर्व या ठिकाणी सवलत करून सरकारच्या माध्यमातून सर्वात प्रथम या ठिकाणी गरीब कामगार हे लोक आहेत। या ठिकाणी हे लोक रोज काम केल्याशिवाय यांचं पोट भरणं, यांनी आतापर्यंत जवळजवळ किराया देऊन एका घराला 4-4 हजार किराया देऊन लोकांना वर्षाला 50,000चं नुकसान करून घेत आहेत। या माध्यमातून गरिबासाठी डबल बेडरूमचे जे आयोजन केलेलं आहे, KCR सरकार आयोजन करून बांधले गेलेलं आहे। परंतु 7-8 महिने होऊन आत्ताचं सरकार जे काँग्रेस सरकार आहे, आतापर्यंत यांनी पट्टा सर्टिफिकेट इश्यू केलेलं नाही। या ठिकाणी सगळी कमतरता आहे, हे भरपूर केलेलं नाहीत, काम केलेलं नाहीत। या ठिकाणी कोणतीच व्यवस्था नाही। आज जवळजवळ आम्ही 100-200 लोक आज या ठिकाणी 11व्या दिवसापासून धरणा करत आहोत। मी सर्व प्रजाप्रतिनिधी लोकांना माझी नम्रतेची विनंती आहे की हे फक्त हे काम आमच्यासाठी नव्हे, जे काही लोक येणारे तुम्हाला पण मदत करणारे लोक होतं, या प्रजाप्रतिनिधीला जर आमच्याविषयी सहानुभूती जर असेल तर लवकरात लवकर या विरोधामध्ये आम्हाला समर्थन द्यावं, सरकारच्या विरोधात आवाज उठावं आणि आम्हाला पट्टा सर्टिफिकेट द्यावं। म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। या आंदोलनाची कलेक्टर साहेबांना ज्ञान घ्यावं, कलेक्टर साहेबांना लवकरात लवकर आम्हाला पट्टा सर्टिफिकेट देऊन इंडिव्हिज्युअल घर आम्हाला अलॉट करावं, अशी या संघटनेच्या माध्यमातून मी सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन करण्यात येत आहे। जय भीम, जय हिंद, जय भारत। 3 तारीख समय में जो लोग डबल बेडरूम मंजूर हुए वो लोग सभी लोग मिल के MLA साहब से मिल के बातचीत करके आए। सो MLA साहब ने ऐसा बताया अभी 10 या 15 दिन के अंदर इसको जो डबल बेडरूम सैंक्शन हुए वो लोग मंजूर करने के लिए वादा किया था। अगर वो 15 दिन के अंदर अगर नहीं हुए तो तुरंत से तुरंत जितना लोग डबल बेडरूम के आए हुए हैं ना, वो लोग सभी लेके कलेक्टर के पास जाके धरना भी करने के लिए भी हम तैयार है बोल के गुजारिश किया था।